काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण निकाल दिला. 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन आणि 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर राज्य सरकार असेल किंवा राज्य निवडणूक आयोग असेल ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मग फेरप्रभाग रचनांच्या अनुषंगाने असेल, राजकीय ओबीसी आरक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, जी तयारी निवडणूक म्हणून करणं अपेक्षित आहे ती तयारी देखील प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांकडून सुद्धा तयारीला जो आहे तो वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अर्थातच 24/7 इलेक्शन मोड मध्ये असणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विशेष रणनीती जी आहे ती आखण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 3 ते 4 दिवसांपूर्वीच जर आपण पाहिलं तर देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांचा 3 दिवसाचा महाराष्ट्राचा दौरा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मुंबई असेल, त्यानंतर नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या एका भवनाचं भूमिपूजन असेल, आणि त्यानंतर नांदेडमध्ये झालेली शंखनाद सभा असेल. या तीनही कार्यक्रमांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर भाजपा कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून कसा बूस्टर डोस देता येईल याचा प्रयत्न केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर एक बातमी अशी समोर आली की मुंबई असेल, ठाणे असेल किंवा पुणे असेल, या ज्या काही प्रमुख महापालिका निवड आहेत, तर या महापालिकांमध्ये स्वबळाची चाचपणी करा असे आदेश अमित शहा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले. अशा चर्चा, तशा बातम्या ज्या आहेत त्या प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि यानंतर जर आपण पाहिलं तर भाजपसाठी मुंबई महानगरपालिकेबरोबरच पुणे महानगरपालिका ही महत्वाचं असल्याचं पाहायला मिळतं. मुंबई मिळवायची आहे आणि पुणे टिकवायची आहे अशा मोडमध्ये भाजप असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण 2017 मध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः 100च्या आसपास भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे पुणे महानगरपालिकेमध्ये होते. मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ असे भारतीय जनता पक्षाचे 2 महापौर भारतीय जनता पक्षाचे 2017 ते 2022 या कार्यकाळामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर जर आपण पाहिलं तर गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले आणि धीरज घाटे असे 3 सभागृह नेते जे आहेत ते भाजपचे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर योगेश मुळीक, त्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि हेमंत रासने असे स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर 2022 ला महापालिकेचा कार्यकाळ संपला आणि आता साधारणतः प्रशासक राज पुणे महानगरपालिकेसोबतच प्रमुख महापालिकांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत, 4 महिन्यांमध्ये निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यावेळी अर्थातच सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं पाहायला मिळालं. मात्र एक पाऊल पुढे टाकत भाजपानं जे आहे ते आता सर्वेक्षणासाठी सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडनं 3 पातळीवर सर्वेक्षण जी आहेत ती केली जाणार आहेत. एक केंद्रीय पातळी, एक प्रदेश पातळी आणि तिसरी संघटनात्मक पातळी, अशा 3 पातळ्यांवर भाजपकडनं जे आहे ते सर्वेक्षण केलं जाणार आहे. आणि सर्वेक्षणामध्ये पास होणाऱ्या व्यक्तीलाच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड उमेदवारी असेल, पुणे महानगरपालिकेची उमेदवारी असेल ती दिली जाईल अशा चर्चा होत्या. ती बातमी देखील आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली होती. आणि आज जी बातमी समोर आलेली आहे किंवा आज जी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते की काही जागांवर, जवळपास 40 जागांवर जे माजी नगरसेवक आहेत त्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. तर ती बातमी नेमकी काय आहे, ते सर्वेक्षण नेमकं काय होतं किंवा ही चर्चा का सुरू झाली आहे, याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपानं जे आहे ते संघटन पर्व पहिल्या टप्प्यामध्ये सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये मंडल अध्यक्षांची नेमणुका झाल्या. साधारणतः 1200हून अधिक मंडल अध्यक्ष जे आहेत ते भाजपने निवडले गेले. त्यानंतर जर आपण पाहिलं तर शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका ज्या आहेत त्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या टप्प्यामध्ये 58 शहर तथा जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका ज्या आहेत ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर आज उर्वरित 22 जणांच्या
नेमणुका ज्या आहेत शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या, ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर भाजपकडनं सातत्यानं जर आपण पाहिलं तर निवडणुकांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज, रणनीतीज ज्या आहेत त्या आखल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिका ही अर्थातच भाजपसाठी महत्वाची असणारी महापालिका आहे. या महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता टिकवायचीच आहे. कारण 2017 ते 2022 या 5 वर्षाच्या काळामध्ये भाजपाची सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमतात सत्ता जी आहे ती पुणे महानगरपालिकेमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आपण मगाशी जसं म्हटलं तसं मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ हे 2 भाजपचे महापौर झाले. धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले आणि गणेश बिडकर असे 3 सभागृह नेते भाजपचे झाले. तर योगेश मुळीक, मुरलीधर मोहोळ आणि हेमंत रासने असे 3 स्थायी समितीचे अध्यक्ष भाजपचे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि यानंतर जर आपण आता पाहिलं तर यानंतर आता ती सत्ता जी आहे ती टिकवायची आहे. आणि त्या दृष्टी आता अनेक गणितं जी आहेत ती देखील बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2022 पासून जर आपण पाहिलं, आज 3 वर्ष झाले पुणे महानगरपालिकेवर प्रशासक राज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं आता निवडणुका घ्या असं ज्यावेळी सांगितलं गेलं, त्या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. 4 टप्प्यांमध्ये भाजप आता पुणे महानगर, कारण पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये अर्थातच 100 नगरसेवक हे भाजपचे होते. आणि काही दिवसांपूर्वी भाजपचे जे पुण्याचे शहर अध्यक्ष आहेत धीरज घाटे, तर त्यांनी 140 जागांवर आमचा प्रयत्न असणार आहे निवडणूक लढवण्याचा असं सांगितलं. तसं एक प्रकारे सुतोवाच करत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी धीरज घाटेंनी दंड थोपटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आता भाजप ऍक्शन मोडवर येत भाजपकडनं सर्वेक्षणाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. अ, ब, क, ड असं वर्गीकरण भाजपकडनं करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये माजी नगरसेवकांचा समावेश जो आहे तो भाजपकडनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सर्वेक्षणामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये 40 माजी नगरसेवक जे आहेत त्यांच्यासाठी मात्र धोक्याची घंटा आहे. कारण या 40 नगरसेवकांमध्ये जर आपण पाहिलं तर जनसंपर्क कमी असणं असेल किंवा जनसामान्यांमधली प्रतिमा काहीशी कमी होणं असेल किंवा जनसामान्यांशी नाळच तुटली गेलेली असेल, अशा काही मुद्द्यांच्या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये 40 माजी नगरसेवकांची जागा ज्या आहेत त्या धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या नगरसेवकांना खरं तर आता पुढच्या काळामध्ये पुढच्या सर्वेक्षणापर्यंत किंवा अगदी निवडणुकीची गोष्ट होईपर्यंत तिकीट जाहीर होईपर्यंत जर आपण पाहिलं तर इमेज बिल्डिंग साठी प्रयत्न जो आहे तो करावा लागणार आहे. म्हणजेच प्रामुख्याने जनसामान्यांमध्ये मिसळून काम जे आहे ते करावं लागणार आहे. अर्थात असं सर्वेक्षण भाजपचं जे आहे ते सुरू राहणारच आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरही किंवा त्या अगोदरही भाजपची रणनीती किंवा सगळेच पक्ष जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपापल्या परीने तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत किंवा या सगळ्या निवडणुकांच्या अनुषंगाने आता निवडणुका केव्हा जाहीर होतात, प्रभाग रचना कशी होते, हे सगळं पाहणं जे आहे ते महत्वाचं आहे. आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.